श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, उद्या आहे 28 फेब्रुवारी, वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. गणपती बाप्पा हे विद्येचे देवता, ज्ञान देणारे ज्ञानदेवता, विघ्नहरण आणि विघ्न नष्ट करणारे देवता मानले जाते. आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांना आवाहन केलं जातं, त्यांची पूजा केली जाते आणि यानंतर शुभ कार्य पार पडले जातं. इतकं महत्त्व हे गणपती बाप्पांना दिलं जातं. यांना समर्पित असणारी संकष्टी चतुर्थी उद्या आहे. तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे, त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि या दिवशी काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. आज तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे. आपल्याला उद्या घरामध्ये एका झाडाचं पान घेऊन यायचं आहे. हे पान आणल्यामुळे आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त 24 तासात आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि सोबतच घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदेल. असा हा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला या झाडाचे पान घरामध्ये का आणायचे आहे? जर आपल्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही कष्ट, मेहनत आणि प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल, म्हणजे तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला फळ प्राप्त होत नसेल, तर आपली कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी आपल्याला हे झाडाचे पान घरी आणायचे आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जाते. यांचे उपाय आणि उपासना केली तर नक्कीच भक्तांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी चतुर्थी आहे म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल, पैसा टिकत नसेल, घरावर वारंवार कोणते ना कोणते संकट येत असेल, यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातील दरिद्री आणि गरिबी ही कायम आपल्या घराच्या बाहेर जाईल. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये जी काही झाडे सांगितली आहेत की त्यामध्ये देवतांचा वास असतो आणि ती झाडं आपल्या घरासमोर किंवा घरामध्ये लावल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. त्यामध्येच एक झाड आहे, ते म्हणजे जास्वंदीचं झाड. जास्वंदीच्या झाडाला बघा विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. तसेच या जास्वंदीची जी लाल फुले असतात ती पूजाविधीसाठी वापरली जातात. गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल हे अतिशय प्रिय आहे. हे फूल आपण गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी अर्पण केलं तर आपली मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी जास्वंदीच्या झाडाचं एक पान घरी घेऊन यायचं आहे. पण हे पान लाल जास्वंदीच्या झाडाचेच पाहिजे. हे पान चांगलं असावं, कुठेही किडलेलं किंवा फाटलेलं नसावं. यानंतर तुम्हाला हे पान स्वच्छ धुवून काढायचं आहे. देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, एक अगरबत्ती लावायची आहे. सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आसन घ्यायचं आहे. आसनावर तुम्हाला बसायचं आहे. थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवाची तुम्हाला पाणी टाकून पेस्ट बनवायची आहे. यानंतर जास्वंदीची झाडाची एक काडी घ्यायची आहे आणि हे पान आपण घेतलं आहे त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. मग तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्ही लिहू शकता. अगदी एका शब्दामध्ये तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे. जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल, नोकरी प्राप्ती तुम्ही असं लिहू शकता. त्याचबरोबर काही शारीरिक किंवा मानसिक तुम्हाला काही अडचण असेल तर ती तशी तुम्ही इच्छा लिहू शकता. किंवा तुमच्या मनामध्ये आणखी कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही एका शब्दात लिहू शकता. त्यानंतर तुम्ही ही इच्छा लिहून झाल्यावर एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे अक्षता टाकायचे आहेत. त्यावरती हे पान तुम्हाला ठेवायचे आहे. इच्छा लिहून ज्या बाजूने पानाचा गुळगुळीत भाग असतो, मऊ भाग असतो, त्या बाजूने तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे. यानंतर 21 दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत. प्रत्येक दुर्वाला 3 दल असायला हवं. अशी 21 दुर्वांची जोडी तुम्हाला घ्यायची आहे. या 21 दुर्वा तुम्हाला बाप्पांच्या मस्तकाला लावून खाली चरणावरती ठेवायच्या आहेत आणि मग त्या उचलून तुम्हाला पानावरती ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्या दुर्वांना पानाला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी गणपती अथर्वशीर्ष 3 वेळा पठण करायचं आहे. 3 वेळा पठण करून झाल्यावर तुम्हाला 1 वेळा फलश्रुती म्हणायची आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. यानंतर हात जोडून बाप्पाला प्रार्थना करायची आहे.
तुमच्या मनामध्ये जी पण कोणती इच्छा आहे त्यासाठी बाप्पांना साकडं घालायचं आहे. यानंतर दिवसभर तुम्हाला हे पान 21 दुर्वा त्या प्लेटमध्ये आपण तांदळावरती ठेवलेली आहे ती प्लेट तुम्हाला बाप्पांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर ठेवायची आहे. संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, 4 वाजल्यानंतर त्या जास्वंदीच्या पानावरती तुम्हाला दुर्वा ठेवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला पांढऱ्या धाग्याने बांधून घ्यायच्या आहेत. ज्या प्लेटमध्ये आपण मूठभर अक्षदा ठेवल्या होत्या तर त्यातल्या 7 अखंड अक्षदा ज्या असतात ते तुम्हाला काढायचे आहेत. पान, दुर्वा आणि 7 अक्षदा हे घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर त्यांच्या मस्तकाला लावून अर्पण करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला इच्छापूर्तीसाठी बाप्पांना प्रार्थना करायची आहे. असे केल्याने आपली इच्छा पूर्ण होते असे म्हटले जाते.